नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, शिवडी कोळीवाडा मनपा मराठी माध्यमिक शाळा. आज मी श्री अशोक दशरथ हंडे देशमुख इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण आज भूगोल विषयाचा पाठ पाहणार आहोत. भूगोल विषयाचा पाठ पाहत असताना यापूर्वी आपण क्षेत्रभेद, प्रात्यक्षिक भूगोल आणि स्थान विस्तार सामान्य भूगोल पाहिला. विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकाचा जर बारकाईनं अभ्यास केला, निरीक्षण केलं तर संपूर्ण पाठ्यपुस्तकामध्ये भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची सामान्य भूगोल, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल आणि प्रात्यक्षिक भूगोल या बाबतीत तुलना केलेली आढळते. पाठीमागच्या तासाला आपण स्थान आणि विस्तार, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची तुलना केली आणि या तुलनेतून तुलनात्मक अभ्यास या दोन्ही देशांचा आपण केला. आज आपण प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली या घटकांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण भारत आणि ब्राझील यांची प्राकृतिक रचना व जलप्रणाली अभ्यासणार आहोत. परंतु आजच्या तासापुरतं आपण भारताची प्राकृतिक रचना अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपण जर बाकीच्या जगातील इतर देशांचा भारताच्या बाबतीत तुलनात्मक विचार केला तर आपण खूप भाग्यवंत आहोत, नशीबवान आहोत की एवढी मोठी नैसर्गिक विविधता, प्राकृतिक रचना आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालेली आहे. असे भारताच्या प्राकृतिक रचनेचे एकूण 5 विभाग केले जातात. त्या 5 विभागामध्ये प्रामुख्याने हिमालय, 2 उत्तर भारतीय मैदान, 3 द्वीपकल्प, 4 किनारपट्टीचा प्रदेश आणि 5 द्वीपसमूह. एवढ्या मोठ्या प्रमाणात काही मोजक्याच देशांना जगातील ही नैसर्गिक विविधता, प्राकृतिक रचना पाहायला मिळते. आपण सुरुवातीला भारताचा जो प्राकृतिक नकाशा आहे या नकाशावरती हे 5ही विभाग पाहू, नंतर व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आणि नंतर सविस्तर एक एक भाग जो आहे हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह म्हणजे बेटे यांचा सखोल अभ्यास करूया. सुरुवातीला आपण भारताचा प्राकृतिक नकाशा वरती जाऊन आपण या 5ही विभागांची ओळख करून घेऊया. आपण जर या ठिकाणी पाहिलं, निळ्या रंगामध्ये कर्सर या ठिकाणी येतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारताच्या उत्तरेकडचा जो हा पायी पट्टा आहे हा हिमालय पर्वत रांगांचा पट्टा आहे. यामध्ये शिवालिक पर्वतरांग ते काराकोरम आणि इकडे आसाम पर्यंत, अरुणाचल प्रदेश पर्यंत हा हिमालय पर्वत पसरलेला आहे. यामध्ये उत्तुंग अशी शिखरं, बर्फाच्छादित प्रदेश आणि प्रमुख नद्यांचा उगम झालेला आपला पाहायला मिळतो. भारताच्या एकत्रित नकाशावरती आपण हा भाग पाहतोय. नंतर आपण सविस्तर एक एक भाग पाहणार आहोत. नंतरचा जो दुसरा भाग आहे तो आहे उत्तर भारतीय मैदान. याच्यामध्ये नकाशामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हिमालयाच्या दक्षिणेला
आणि भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेला, म्हणजे हा जो मधला पट्टा आहे हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. पंजाब, राजस्थान या ठिकाणी राजस्थानचं मधील असणारं थरचं वाळवंट आहे. या ठिकाणापासून ते या ठिकाणी आसाम पर्यंत हा जो नद्यांचा, विशेषतः गंगा नदीचा सखल मैदानी पट्टा आहे, हा भाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामध्ये नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि त्याचं संचन यामुळे ही मृदा सुपीक आहे आणि सपाट सकल भाग आहे हा. इकडे पश्चिमेला पंजाब, राजस्थान पासून तर पूर्वेला या ठिकाणी आसाम पर्यंत हा भाग पसरलेला आहे. हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो द्वीपकल्प, भारतीय द्वीपकल्प किंवा त्याला पूर्वी आपण पठारी भाग म्हणायचं. याच्यामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या मैदानी प्रदेशाचा दक्षिण भाग, उत्तर भारतीय मैदानाचा हा दक्षिण भागापासून ते त्रिकोणाकृती निमुळता होत गेलेला हा जो संपूर्ण भाग आहे हा भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. हा त्रिकोणाकृती भाग हिंदी महासागराकडे त्रिकोणाकृती होत जातो आणि हा संपूर्ण भाग भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यामध्ये विविध पठारे, पर्वत, या ठिकाणी अरवली पर्वत, सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, अजिंठा पर्वतरांगा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पूर्व घाट, महादेव पर्वतरांगा या विविध पर्वतरांगांचा समावेश होतो. दर्या, उंच सकल मैदान या भागामध्ये पाहायला मिळतात. त्रिकोणाकृती असणारा हा भाग पिवळ्या आणि चॉकलेट रंगाचा आहे. त्यामध्ये भारतीय द्वीपकल्प आपल्याला पाहायला मिळतं. हा तिसरा महत्वाची प्राकृतिक रचना झाली. विद्यार्थी मित्र, चौथा जो आपल्याला निसर्गाने दिलेला जो प्राकृतिक विभाग आहे तो आहे किनारपट्टीचा प्रदेश. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. या ठिकाणी जर आपण भारताच्या पश्चिम दिशेला पाहिलं तर साधारणतः गुजरात पासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत हा पश्चिम किनारा आहे. बाजूला पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि त्या ठिकाणी लक्षद्वीप नावाचं बेट आहे, ते पुढे पाहणार आहोत आपण. आणि या बाजूला पूर्वेला अथांग असा पसरलेला बंगालचा उपसागर आणि त्या बंगालच्या उपसागराला येऊन मिळणाऱ्या ह्या पूर्व पश्चिम नद्या, हा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश. एकूण 7,500 किलोमीटर लांबीचा भारताला समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि पाचवा महत्वाचा प्राकृतिक विभाग तो म्हणजे द्वीप समूह किंवा आपण त्याला बेटे म्हणतो. या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये असणारं लक्षद्वीप नावाचं बेट, भारताच्या पश्चिमेला असणारं अरबी समुद्रामध्ये असणारं लक्षद्वीप नावाचं बेट आणि या ठिकाणी भारताच्या पूर्वेला असणारं बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार नावाचं बेट, ही दोन्ही बेटे भारताच्या मालकीची आहेत. हा पाचवा प्राकृतिक विभाग आहे. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. हिमालय पर्वतीय प्रदेश, त्याच्या खालोखाल असणारा उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्याच्या खालोखाल असणारा हा त्रिकोणाकृती भाग भारतीय पठारी किंवा द्वीपकल्प, चौथा भाग किनारपट्टीचा आणि पाचवा बेटे. हे पाचही भाग आपल्याला सविस्तर अभ्यासायचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, आपण भारताच्या नकाशावरती हे भाग आपण पाहिलेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील हे भाग पाहूया. एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे,
त्यामध्ये आपण तो भाग पाहणार आहोत. यामध्ये भारत प्राकृतिक रचना आपल्याला दिसेल. त्यामध्ये भारताचे असणारे विविध प्राकृतिक भाग, त्याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो पर्वतीय प्रदेश, बर्फाच्छादित असणारी हिमालयाची शिखरं, अर्वाचीन असा हिमालय पर्वतीय भाग. त्यानंतर प्लॅटो पठारी भाग, द्वीपकल्प आपण त्याला म्हणतो, हा पठारी भाग आपण पाहतोय व्हिडिओमध्ये. त्याचप्रमाणे मैदानी भाग, जो पठारी आणि पर्वताच्या मध्ये असणारा हा मैदानी सखल भाग राजस्थान पासून आसाम पर्यंत पसरलेला आहे. या नंतर आपण पाहतोय किनारपट्टीचा भाग, पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी हायलाइट होते. त्यानंतर बेटे, ज्याला आपण द्वीपसमूह म्हणतो, अंदमान आणि निकोबार बेट यामध्ये आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण उत्तरेकडे जर विचार केला तर अतिशय उंच असणारा, जगातली अतिउच्च उंच शिखरं या पर्वतीय भागात पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हिमालयाचे जर भाग केले तर लघु हिमालय, बृहद हिमालय, हिमाद्री आणि हिमालया पलीकडील रांगा या हिमालयाच्या भागामध्ये आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी एकच पर्वत नसून पर्वत रांगांचा समावेश यामध्ये होतो. जगातले अतिउच्च अशी शिखरं आणि पर्वत रांगा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मध्य हिमालय, आपण आता पहिला मध्य हिमालयाची पर्वतरांग आपण जर त्यामध्ये पाहिलं तर काही थंड हवेचे ठिकाणं, टुरिझम सेंटर्स त्या ठिकाणी आहेत. खाली शिवालिक पर्वतरांग आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण दुसरा भाग पाहतोय तो म्हणजे मैदानी प्रदेश, की जो गंगेच्या सुपीक खोऱ्यानं बनलेला आहे. त्यामध्ये असणाऱ्या या नद्या, या नद्यांमध्ये गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा या नद्यांची सुपीकशी अशी जमीन त्यामध्ये आहे. आणि सुपीक जमिनीमुळं शेती व्यवसाय आणि शेतीवर आधारित उद्योगधंदे हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतात. साहजिकच या ठिकाणी हे सर्व पाहत असताना राजस्थानचं बाजूला असणारं ग्रेट इंडियन डेझर्ट, भारतीय वाळवंट किंवा थरचं वाळवंट आपण त्याला म्हणतो, किंवा मरुस्थळी वाळवंट म्हणतो, त्यामध्ये असणारी ही कमी पर्जन्यावरती येणारे वृक्ष. त्याचप्रमाणे भारतीय पठार, द्वीपकल्प आपण ज्याला म्हणतो, हा त्रिकोणाकृती भाग जो हिंदी महासागराकडे होत गेला, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या पर्वतरांगा आणि दऱ्या आढळतात. ते आपण व्हिडिओच्या साहाय्यानं पाहतोय. हे सर्व पाहत असताना अरवली पर्वतरांग, की जी सर्वात जुनी पर्वतरांग आहे आणि ती या पठाराच्या पश्चिम बाजूला आहे. अरवली पर्वतरांग, प्राचीन वली पर्वत आहे तो, त्यानंतर विंध्य, सातपुडा ह्या पर्वतरांगा आहेत. यामध्ये या पर्वतीय पठार भागामध्ये नर्मदा आणि तापी या दोन पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. नर्मदा आणि तापी या दोन पश्चिम वाहिन्या नद्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. याशिवाय पश्चिम घाट आणि पूर्व घाट, पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा या द्वीपकल्पाच्या बाजूला लाभलेला आहे. पश्चिम घाट अरुंद असून पूर्व घाट तुकडे तुकडे झालेले आहेत, नद्या त्या ठिकाणी मिळत असल्यामुळं. या ठिकाणी जो प्लॅटो रिजन आहे त्यामध्ये विविध प्रकारचे खनिजे आपल्याला भेटतात. ही पश्चिम किनारे आणि पूर्व किनारपट्टी आहे. त्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय, बीच आहेत, त्या ठिकाणी विविध पर्यटक येतात. पश्चिम किनारपट्टी अरुंद, तर त्या मानानं पूर्व किनारपट्टी सविस्तर आहे, मोठी आहे. आपण जर पाहिलं तर विविध प्रकारच्या मुख्य नद्या या ठिकाणी आहेत. महानदी, त्यानंतर गोदावरी, त्यानंतर कृष्णा, त्यानंतर कावेरी या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि त्या ठिकाणी
त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. याचं कारण पाण्याचा वाहण्याचा मंद वेग आणि गाळाचं संचयन, त्यामुळे सुंदरबन नावाचं पश्चिम बंगाल जवळ गंगा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात एक त्रिभुज प्रदेश झालेला आहे. पाचवा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आयलँड्स किंवा त्याला आपण बेटे म्हणतो. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट आपण पाहतोय पश्चिम किनारपट्टीला. त्यानंतर पूर्व किनारपट्टीला बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेट आपण पाहतोय. तर ही अशा प्रकारची 5 प्रकारची जी वैविध्यपूर्ण रचना होती ती आपण या व्हिडिओच्या साहाय्यानं पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण नकाशाच्या साहाय्यानं आणि व्हिडिओच्या साहाय्यानं ही सर्व माहिती पाहिलेली आहे. आता आपण एका घटकाचा सविस्तर अभ्यास करूया. सुरुवातीला हिमालय. हिमालय हा अतिशय अर्वाचीन वली पर्वत आहे आणि आशिया खंडातील ती एक प्रमुख अशी पर्वतरांग आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून ती समांतर अशा पर्वतरांगा आहेत. त्याच्यामध्ये शिवालिक आपण जर सुरुवात केली तर उत्तरेकडे जाताना लघु हिमालय, बृहद हिमालय, हिमालया पलीकडील रांगा आढळतात. आणि याचे जर विभाग केले तर काश्मीर हिमालय हा पश्चिमेकडचा भाग, मध्य हिमालय आपण या ठिकाणी याच्यामध्ये जाऊया, नकाशावरती पाहूया. यामध्ये काश्मीर हिमालय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काश्मीर हिमालय आणि नंतर मध्य हिमालय की ज्याला आपण कुमाऊ हिमालय म्हणून ओळखलं जातो, आणि नंतर या ठिकाणचा जो भाग आहे तो आसाम हिमालय किंवा आपण त्याला पूर्व हिमालय म्हणून ओळखला जातो. आपण सुरुवातीलाच पाहिलं की हा एकच पर्वतरांग नाही हिमालय ही. त्यामध्ये शिवालिक, मध्य हिमालय, काराकोरम अशा विविध प्रकारच्या पर्वताच्या रांगा आहेत. आणि या पर्वत रांगा अनुक्रमे ह्या अर्वाचीन ते प्राचीन अशा स्वरूपाच्या आहेत. तर मला वाटतंय हिमालय हा जो भाग आहे हा आपल्या लक्षात आला असेल. जगातील जी काही प्रमुख शिखरं आहेत, K2 हे शिखर याच्यामध्ये आहे. काराकोरम, मध्य हिमालय आणि शिवालिक पर्वतरांगा या रांगांचा मिळून हा हिमालय पर्वत झालेला आहे. याचा पश्चिमेकडचा भाग काश्मीर हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्वेकडचा भाग आसाम हिमालय या नावाने ओळखला जातो. तर हा या हिमालय प्रदेशामध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांचा उगम होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक प्राकृतिक रचनेमधील हा आपला पहिला भाग या ठिकाणी संपलेला आहे किंवा तुम्हाला समजलेला असेल. तर आपण पुढे जाऊया आणि आपला दुसरा जो भाग आहे तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश किंवा उत्तर भारतीय मैदान. हा प्राकृतिक विभाग उत्तर हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पासून आपण नकाशावरती पाहिलं की राजस्थान, पंजाब पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत पसरलेला आहे. हा भाग बहुतांशी सकल व सपाट असून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. अरवली पर्वतरांग ते पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत हा भाग आढळतो. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांशी भाग हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांचा आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं की सुंदरबन नावाचं त्रिभुज प्रदेश मोठा असा जगातील प्रसिद्ध असा त्रिभुज प्रदेश आहे. आपण प्रत्यक्ष नकाशावरती जाऊया. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा नकाशा आहे हा. आपण जर या ठिकाणी पाहिलं कर्सरवरती तर या ठिकाणी राजस्थान मधील असणारं वाळवंट आणि हे जे वाळवंट आहे हे थरचे वाळवंट परीक्षेला रिकाम्या जागेला किंवा जोड्या लावायला विचारलं जातं. आणि नकाशामध्ये तुम्हाला
नकाशामध्ये दाखवायला देखील विचारलं जातं की राजस्थानचं वाळवंट कुठे आहे, राजस्थान कुठे आहे. तर हे राजस्थानचं वाळवंट हे थरचं वाळवंट म्हणून ओळखलं जातं किंवा त्याला मरुस्थली मरुस्थली हे देखील नाव आहे. या नावानं ते प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांशी भाग या ठिकाणी कर्सरवरती जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की बहुतांशी असा भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. पंजाबचाही काही भाग त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर हे वाळवंट पुढे या ठिकाणी आसामकडे जातं. या भागामध्ये हा भाग मैदानी भाग आसामपर्यंत जातो. सॉरी, वाळवंट पंजाबपर्यंत आहे. या भागामध्ये मैदानी भागामध्ये हा मध्य मैदानी भाग आहे आणि इकडे त्रिभुज भाग आहे, त्रिभुज प्रदेश. गंगा नदीचं सुपीक मातीचं मैदान या भागामध्ये असल्यामुळे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुपीक जमीन आणि सुपीक जमीन असल्यामुळे उत्तम शेती आणि शेतीवरती आधारित उद्योगधंदे आणि उद्योगधंदे आणि शेती असल्यामुळे लोकसंख्येचं आणि वाहतुकीचं प्रमाण देखील या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. गंगा नदी ही प्रमुख नदी या भागातली आहे. त्यामुळे या नदीला 12 महिने पाणी असतं आणि साहजिकच या ठिकाणचा भाग हा भारत देशामधील एक विकसित भाग म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. हा उत्तर भारतीय मैदानानंतर त्याच्या खालोखाल असणारा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे भारतीय द्वीपकल्प. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत. यात उत्तरेकडील अरवली पर्वत हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. ही देखील रिकाम्या जागेला किंवा जोड्यांना विचारलं जातं की अरवली पर्वत हा जसा हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे तसा अरवली हा देखील एक प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आणि मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वतरांग आपण प्रत्यक्ष या मॅपमध्ये जाऊया, नकाशामध्ये जाऊया. जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी तर हा त्रिकोणाकृती जो भाग आहे त्या ठिकाणी अरवली पर्वतरांगेपासून राजमहल टेकड्यांपर्यंत हा जो भाग इकडे पूर्वेला आणि पश्चिमेला अगदी कन्याकुमारी पर्यंत अनायमलाई हिल्स पर्यंत हा जो भाग आहे हा त्रिकोणाकृती भाग भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यामध्ये तापी आणि नर्मदा यापूर्वी आपण नद्या पाहिल्या की ते पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि गंगा ब्रह्मपुत्र असतील वरच्या किंवा कृष्णा भीमा गोदावरी या नद्या पूर्ववाहिनी आहेत. या त्रिकोणाकृती पठाराचं वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर यामध्ये विविध प्रकारच्या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात जुनी रांग ही अरवली पर्वतरांगेची आहे. नंतर विंध्य सातपुडा अजिंठा या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सर्व नावे दिलेली आहेत. तर या पर्वतरांगा आणि उंच पठार काही दऱ्या या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेपासून तर खाली दक्षिणेला हिंदी महासागरापर्यंत पसरलेला हा त्रिकोणाकृती जो भाग आहे पर्वतरांगांचा पठारी भाग हा भारतीय द्वीपकल्प नावाने ओळखला जातो. विद्यार्थी मित्र हो, आपण हा भाग पाहिल्यानंतर चौथा भाग महत्वाचा पाहणार आहोत तो म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश. त्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपण गेल्यानंतर भारताला सुरुवातीलाच मी सांगितलं की सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा भाग लाभला आहे.
द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे. या दोनही किनारपट्टीमध्ये बराच फरक आहे. आपण जर विचार केला तर नकाशावरती आपण ते पाहूया की काय फरक आहे. एक किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राच्या बाजूला आहे. पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराच्या बाजूला आहे. आपण जर या किनारपट्टी पाहिल्यात, या ठिकाणी ही पश्चिम किनारपट्टी अरुंद आहे. त्या तुलनेनं बंगालच्या उपसागराच्या बाजूला असणारी ही पूर्व किनारपट्टी मात्र विस्तृत आहे. विद्यार्थी मित्रहो, या ठिकाणी एक वैशिष्ट्य आढळतं, म्हणजे त्या ठिकाणी पूर्व किनारपट्टीला खाड्या तयार झालेल्या आहेत. त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. तर या बाजूला त्रिभुज प्रदेश आहेत. या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार होण्याचं प्रमुख कारण म्हणजे अगदी पश्चिम घाटापासून वाहत येणाऱ्या पूर्व घाटातील काही नद्या, विशेषतः गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांमुळे वाहून आणलेला गाळ आणि त्या ठिकाणी त्यांनी केलेलं संचयन, त्यामुळे पुढे जाऊन त्या नद्या त्या कमी वेगात वाहतात आणि कमी वेगात वाहिल्यामुळे त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. सर्वसाधारण बंगालच्या उपसागराला येऊन मिळणाऱ्या या नद्या ज्या आहेत, पश्चिम घाटातून, पूर्व घाटातून, हे दूरवरून येतात आणि दूरवरून आल्यानंतर जमिनीचा मंद उतार आणि पाण्याचा वाहण्याचा वेग साहजिक कमी होतो. मंद उतार आणि पाण्याचा वाहण्याचा वेग देखील कमी, यामुळे नद्यांना वाहून आणलेल्या गाळाचं संचयन हे नदी पात्रात होतं आणि नदी पात्रामध्ये गाळाचं संचयन झाल्यामुळं पाण्याचा वेग कमी असल्यामुळं ते पाणी वितरिकाच्या माध्यमातून, अनेक वितरिकांच्या माध्यमातून नदीला मिळतं, समुद्राला मिळतं आणि हे समुद्राला मिळाल्यानंतर त्याचा आकार त्रिकोणाकृती दिसतो. त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामधील सुंदरबन नावाचा जो त्रिभुज प्रदेश आहे, या ठिकाणी अनेक वितरिकांच्या माध्यमातून हे पाणी बंगालच्या उपसागराला मिळाले. सुंदरबन नावाचं जगातील प्रसिद्ध असा त्रिभुज प्रदेश या ठिकाणी आपण पाहतोय. त्रिभुज प्रदेशावरती शॉर्ट नोट विचारले जाते, टिपेला विचारलं जातं की त्रिभुज प्रदेश म्हणजे काय. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय की भारताच्या पूर्व किनारपट्टीला ज्या नद्या येतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात, त्या नद्यांचा वेग समुद्राला ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी वेग कमी होतो, कारण त्या ठिकाणी जमिनीचा उतार मंद आहे. जमिनीचा मंद उतार आणि पाण्याचा कमी वेग यामुळे नद्या आपल्या पात्रामध्ये गाळाचं संचयन करतात. पाणी ते गाळ पुढे ढकलून पुढे जाऊ शकत नाही, बाजूने वितरिका तयार होते आणि अनेक वितरिकांच्या माध्यमातून नदी समुद्राला मिळते आणि त्रिकोणाकृती पद्धतीनं वितरिकांच्या माध्यमातून नदी समुद्राला मिळाल्यानं त्रिकोणाकृती भाग त्या ठिकाणी दिसतो. त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हणतात. बंगालच्या उपसागरातील सुंदरबन त्रिभुज प्रदेश हा जगातील महत्वाचा सुंदर असा एक त्रिभुज प्रदेश आहे. तर विद्यार्थी मित्र हो, पाचवा भाग आपण थोडक्यात पाहू. त्यामध्ये द्वीपसमूह की ज्याच्यामध्ये भारताच्या मुख्य भूमीजवळ ही द्वीपसमूह आहेत. अरबी समुद्र, लक्षद्वीप नावाचं बेट आहे आणि बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेट आहे. यामध्ये सुरुवातीला आपण अंदमान आणि निकोबार जर बेट पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये असणारं अतिशय महत्वाचं बेट अंदमान समूहातील हे बेट आहे. ज्वालामुखी बेट असून
ते विस्तारानं मोठं आहे. याशिवाय एकमेव भारतातील बॅरन बेट जे आहे त्याच्यावरती जागृत ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर जे दुसरं बेट आहे ते म्हणजे लक्षद्वीप. तर हे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट देखील प्रवाळांची कंकण द्वीपे म्हणून ओळखली जातात. विस्तार अतिशय लहान आहे आणि उंचीने देखील कमी असणार हे बेट आपण पाहतोय. मला वाटतंय आपण हे सर्व पाचही घटक नकाशाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहात. मी याच्यावरती एक 2 प्रश्न विचारेल. आपला हा जो आजचा घटक आहे तो संपलेला आहे. ज्याला उत्तर येते त्याने हँड राईज करायचं आहे. हिमालय, पहिला प्रश्न आहे, हिमालय हा कोणता पर्वत म्हणून ओळखला जातो? विद्यार्थी मित्रांना आवाज येत असेल? हॅलो सर. हिमालय हा कोण बोलतोय? सर नाव सांगा. सुबोध. शाळेचं नाव? सुबोध पाडमुखे. छान. शिवडी कोल्हा माध्यमिक मराठी. अच्छा. हिमालय हा कोणता पर्वत म्हणून ओळखला जातो? हिमालय आवाज हा ब्रेक होतोय. आवर्चीन वली पर्वत म्हणून ओळखला जातो. अर्वाचीन वली पर्वत म्हणून ओळखला जातो. व्हेरी गुड, छान. शाळेच्या गणवेशामध्ये आपण बसलेला आहात. छान, बरोबर उत्तर दिलं. दुसरा प्रश्न माझा असा आहे की तो आता अनम्यूट कर. दुसरा प्रश्न असा आहे की भारताला किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? समुद्र किनारपट्टी भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टीचा भाग लाभलेला आहे? 6000 किनारपट्टी. समुद्र किनारपट्टी 7500. 7,500 किलोमीटर लांबीचा. कोणी सांगितलं उत्तर हे? हॅलो, कोमल जाधव. बरोबर आहे. व्हेरी गुड, कोमल जाधव, छान. 7,500 किलोमीटर लांबीचा हा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे. आपण सर्वांनी छानसा असा प्रतिसाद दिलात आणि हे जे पाठ्यांश होता हा व्यवस्थित ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. हॅलो. हा सर. हॅलो, काय बोलायचंय का सोबत? हा सर. बोल.